नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी प्रॅक्टिस करीत आहे. मित्रांनो, या सायंटिफिक व्हिडिओद्वारा मी जे काही तुमच्या लैंगिक समस्याबद्दल सांगत असतो त्याच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये काही काही एक म्हणजे इसेन्स असतं की त्याचा तुम्हाला काही तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये बेनिफिट व्हायला पाहिजे आणि त्या निमित्तानंच मी हे व्हिडिओ तयार करीत आहे. खरोखर जर सायंटिफिक व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तरच तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवण्याची हेल्प करा आणि जास्त बेल आयकॉनचं बटन प्रेस करून तुम्हाला रोजचे माझे 2 व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. मित्रांनो, चला तर आपल्या आजच्या टॉपिककडे आपण वळूया की आजचा जो आपला टॉपिक आहे नपुंसकता. नपुंसकता काय येते, त्याची कारण आपण समजून घेऊ, त्याच्यावर काय आपल्या घरच्या घरी काय उपचार होऊ शकतात ते पण समजून घेऊ. आमच्या क्लिनिकमध्ये येऊन आम्ही काय उपचार करतो त्याच्याबद्दल पण आज आपण जाणून घेऊ. तर मित्रांनो, की लैंगिक समस्या त्याच्यातली एक मुख्य समस्या जर असेल तर ते आहे ताठरतेचा अभाव. त्याला आम्ही नपुंसकता किंवा इम्पोटेन्सी किंवा इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणतो. ईडी हे शॉर्ट फॉर्म झालं. पण इतकं सेक्स एज्युकेशन आज मी समाजामध्ये केलेलं आहे की जे की माझ्याकडे पेशंट येतात ते आज मला नपुंसकता न बोलता मला डॉक्टर साहेब मला ईडी झालेलं आहे, डॉक्टर साहेब मला प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन PME झालेलं आहे असे जे शब्द वापरतात तेव्हा मला खरोखर आनंद होतो की आपल्या व्हिडिओद्वारा कुठं कुठं लोकांना ह्या जे डिसीज असतात किंवा यांची नावं असतात ते तरी लोकांना समजून चुकलेले आहे. तर मित्रांनो, इरेक्टाईल डिस्फंक्शन ज्याला आपण ईडी म्हणूया, ईडीचे 3 प्रकार असतात: माइल्ड, मॉडरेट अँड सिव्हिअर. माइल्ड म्हणजे की तुम्हाला लिंगाला केव्हा केव्हा ताठरता येते, पण केव्हा केव्हा तुम्ही जर टेन्शन मध्ये असाल काही असाल तर तुम्हाला येत नाही. मॉडरेट म्हणजे की तुम्हाला लिंगाला ताठरता खूप छान येते, पण तुम्हाला जेव्हा तुम्ही प्रॉपर इंटरकोर्स करायला जाता किंवा इंटिमेट व्हायला जाता तेव्हा ती ताठरता निघून जाते. आणि सिव्हिअर म्हटलं तर कितीही केलं तर तुमच्या लिंगाला ताठरताच येत नाही, त्याला आम्ही सिव्हिअर ईडी असं म्हणतो. तर याचे कारण काय असतात? जे माइल्ड ईडीचे कारण असतात हे जनरली अँझायटी किंवा डिप्रेशन किंवा स्ट्रेसमुळे होतात, किंवा आपल्या पार्टनरची आपल्याला साथ भेटली नाही तरी आपल्याला माइल्ड ईडी होऊ शकतो. आणि हे टेम्पररी असतात. थोड्याशा कालांतराने जेव्हा आपल्याला पार्टनर साथ देतो तेव्हा हे आपोआप निघून जातं. तर याला काही ट्रीटमेंट घ्यायची गरज नाही आहे, फक्त समजून तुमच्या बॉडीवर तुम्हाला वर्क करावं लागतं. जर मॉडरेट जर ईडी असेल की तुम्हाला ताठरता येते, पण नेमकं जेव्हा तुम्ही इंटिमेट व्हायला जाता किंवा शारीरिक संबंध ठेवायला जाता आणि तेव्हा ती ताठरता निघून जाते, याला मेन कारण जे असतात ते अँझायटी डिप्रेशन तर असतं, किंवा परफॉर्मन्स अँझायटी पण असू शकते, किंवा काही आपल्या मनावर भीती, दडपण, किंवा मुलं जागतील का, कोणी दार वाजवेल का, आपला आवाज बाहेर जाईल का, असे जे छोटे छोटे कारणं असतात याच्यामुळे पण माइल्ड तुम्हाला ईडी होऊ शकतो. आणि त्यानंतर सिव्हिअर ईडी येतं. सिव्हिअर ईडीसाठी जे मुख्य कारण असतात, कुठे कुठे तुम्हाला त्याला आम्ही ऑर्गॅनिक म्हणतो, कुठे कुठे आपल्या फिजिओलॉजिकल बॉडीमध्ये चेंजेस होतात. मेटाबॉलिक सिंड्रोम असतो ज्याच्यामध्ये तुम्हाला डायबिटीज असतं, ब्लड प्रेशरचे आजार असतात, हृदयाचे आजार असतात, हार्मोनल इम्बॅलन्स होतो, किंवा स्पायनल कॉर्ड इंजुरी असते. असे भरपूर आजार असतात. त्या कोणत्या आजारामुळे तुम्हाला सिव्हिअर ईडी होऊ शकतो. किंवा वयानुसार आफ्टर द एज ऑफ मतलब अँड्रोपॉज ज्याला म्हणतो आम्ही, 50 वर्षाच्या नंतर नैसर्गिक जेव्हा आपलं पेनिस फ्लॅसिड होतं, तिकडचा रक्तपुरवठा कमी होऊन जातो, सेन्सेशन जितके स्ट्रॉंग पाहिजे तितके आपल्याला स्टिम्युलेशन भेटत नाही, त्याच्यामुळे पण सिव्हिअर ईडी तुम्हाला होऊ शकतो. पण जर सिव्हिअर ईडी जर झाला तर तुम्हाला L-आर्जिनिन सारखे पावडर किंवा अल्फाजेन आणि व्हिगोमॅक्स सारखे कॅप्सूल्स किंवा अल्फाजेन सारखे ऑइल याचा तुम्हाला आम्ही ट्रीटमेंट मध्ये उपयोग करून घेतो. त्यानंतर याने पण या औषधामुळे पण जर तुमचा ईडी जर बरोबर चांगला होत नसेल किंवा त्याच्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट दिसत नसेल तर आमच्याकडं पी-शॉट थेरपी आहे, शॉकवेव्ह थेरपी आहे, काही व्हॅक्यूम थेरपी डिव्हाइसेस आहेत. यांचा आम्ही तुमच्या ईडीसाठी चांगला वापर करून चांगला तुमचा उपचार करून देण्याचा आम्ही तुम्हाला नेहमी मदत करतो. आणि 40 वर्षापासून आजपर्यंत मी लाखो पेशंटला ट्रीटमेंट दिलेलं आहे आणि 95% सक्सेस रेट माझा आहे. तरी मित्रांनो, जर माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर असे कोणतेही तुम्हाला ईडीचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कोणत्याही माझ्या क्लिनिकला भेटू शकता. माझी अपॉइंटमेंट घेऊन मला पण भेटू शकता. धन्यवाद मित्रांनो.